मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा आणि निघतेवेळी पण मोबाईल करावा। काही जण आदल्या रात्री फोन करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काही काम असतं, व्यस्तता असते, त्यामुळे ते येऊ शकत नाही। पण मी अडकून बसतो आणि दुसऱ्याला सेवा देण्यापासून वंचित राहतो आणि ते पण वंचित राहतात। तर जे काही निघताना माझ्याकडे मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील। रावेर हे जळगावपासून 60 किलोमीटर, भुसावळपासून 35 किलोमीटर आणि बऱ्हाणपूर मध्य प्रदेशपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। रेल्वेपासून 2.5 किलोमीटर आणि बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर। रावेरमध्ये आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची माझी मागची बाजू म्हणजेच माझं बोरकर गुरुजींचं कार्यालय। लक्ष्मीनारायण मंदिरचं बाजू आपण रावेरमध्ये आल्यावर डाव्या बाजूला आहे। ओळख म्हणून त्या मंदिराच्या ओट्यावर फुलं विक्रेते बसलेले असतात आणि त्याची मागची बाजू म्हणजे बोरकर कार्यालय, बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर। असो, आजच्या कार्याचा विषय फार गहन आहे, गंभीर आहे आणि सर्वांना सावध करणार आहे। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय आहे प्रेमविवाह योग। आता तुम्ही म्हणाल हा गंभीर विषय आहे का? तर हा काही अंशी गंभीर विषयही आहे, काही अंशी मुलांच्या चिंतेचाही विषय आहे, काही अंशी मुलींचाही चिंतेचा विषय आहे आणि आईवडिलांचा काळजीचा पण विषय आहे। सामाजिक विषय पण हा काळजीचा आहे, गंभीर आहे। म्हणून हा विषयाला हात घालण्याचा प्रयत्न मी आज का केला तर माझ्याकडे ह्या हप्त्यामध्ये अधिकाधिक प्रेमविवाहाचे प्रकरणं आलेली आहे। आईवडील आलेले आहे, मुलं मुलीसुद्धा आलेले आहे। याच्यातले मला काही मुलं आणि मुली त्यांचा स्वतःचा प्रेमविवाह झालेला नाही आहे, पण आम्ही प्रेमविवाह करू का नाही असं दोघंही जण माझ्याकडे आलेलं आहे। मी त्यांचं कौतुक करतो। माझ्याकडे आले असताना त्यांनी विचारलं आहे की आमचा संसार सुखाचा होईल की नाही, मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, एकमेकाला समजून घेऊ की आम्ही संसार होईल की नाही, आम्ही आमची प्रकरणं आईवडिलांना सांगू की नाही, इतपर खुलासेवार मार्गदर्शन घेण्यासाठी ते माझ्या प्रत्यक्ष कार्यालयात आले। त्यामुळे मी अशा मुलामुलींचं कौतुक करतो की त्यांनी विवाह करण्यापूर्वी आपल्या संसाराची जीवनाची वाटचाल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला प्रेमविवाह करायचा असला तरी आपण मात्र ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन अवश्य घ्यायला हवं आणि सर्वांना मला सांगावंसं वाटते की प्रेमविवाह करा, पण आपलं जे मनोगत आहे, आपले जे प्रकरण आहे, आपले जे पुढे चालवणार आहे ती कल्पना आईवडिलांना जरूर द्या आणि आईवडिलांच्या संमतीने, आशीर्वादाने विवाह करा। आता वडिलांना आईला आणि वडिलांना मला सांगायचं वाटते की जर कन्या आहे, आपल्याला मुलगी झालेली आहे तर त्याच दिवशी आपण जन्मकुंडली करून घ्यावी। जन्मकुंडली आपण केली की मग त्याच्यात सविस्तररित्या आपल्याला विवाहाची सुद्धा कल्पना येते। मुलाची पण जन्मतः जन्मकुंडली करून घ्यावी, म्हणजे त्या कुंडलीमध्ये विवाहाची आपल्याला कल्पना देता येते। जाणकार ज्योतिषी सांगतो की याच्यात प्रेमविवाह होणार आहे का, ठरवून विवाह होणार आहे की कसा विवाह होणार आहे। फसगत येण्याचे योग जर त्याच्यात असेल तर आईवडिलांनी सावध राहावे, आणि हे मुलं मुली लहान आहे, अज्ञान आहे, त्यांना कळत नाही आणि काही जण चतुरतेने विवाह करण्याचा प्रयत्न करतात आणि मग फसगत होते। म्हणून ही फसगत वाचवण्यासाठी आणि काही ठिकाणी कनिष्ठ प्रकारचा विवाह होतो आणि काही उच्च जातीचे असतात, त्यांना कनिष्ठ प्रकारचा विवाह सहन होत नाही आणि मग ते घुटमळतात आणि मग नाही ते मानहानी त्यांना समाजामध्ये सहन करावी लागते। असं ज्याच्यासाठीच आईवडिलांना सांगणं आहे की आताही वेळ झालेली नाही, ज्यांचे विवाह झालेले नाही त्यांनी मुलगा असेल तर मुलांचे सुद्धा आणि मुलगी असेल तर मुलींचे सुद्धा
विवाह जाणकार ज्योतिषाकडनं करून घ्या की यांच्या कुंडलीने विवाहाची संसाराची वाटचाल कशी होणार आहे आणि म्हणजे तुम्हाला सावधानता राहता येईल. जर प्रेमविवाह कनिष्ठ प्रकारचा असेल, अघटित योगाचा असेल, गूढ योगाचा असेल, फसवत जाण्याचा असेल, फसगत होण्याचा योग असेल तर अशांच्या आईवडिलांनी मुलामुलींचे विवाह कायद्याप्रमाणे मुलगी 8 वर्ष 18 वर्ष आणि कायद्याप्रमाणे मुलगा 21 वर्ष यांच्यात आपल्याला विवाह करून घ्यायचा आहे. मुलीचं वय लक्षात घ्या, 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच विवाह करायचा असतो आणि मुलाचा 21 वर्ष वय पूर्ण झाल्यावरच करावाचा असतो. 21 वर्ष लागल्यावर विवाह करता येत नाही किंवा 18 वर्ष लागल्यावर विवाह करता येत नाही. ही वय पूर्ण झाल्यावरच विवाहाचं आपण कल्पना करावं. करिअर करणं आहे, शिक्षण करणं आहे, नोकरी लागणं आहे, अजून वेळ आहे, अजून जाऊ द्या, असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल तर ते मनातून सपसेल काढून टाका आणि लवकर विवाह केला म्हणजे त्यांच्या मनामध्ये प्रेमविवाहाचं बीज रोपारण होणार नाही आणि ही जोपर्यंत प्राथमिकरित्या आहे त्यामुळे ही मुलं मुली तुमचं ऐकण्यात राहतील आणि त्यानंतर मात्र ही ऐकेनाशी होतात. मग आईवडिलांची किंमत याच्यामध्ये शून्य तऱ्हेची होते आणि मग हे तुम्ही विवाह करून दिला तर ठीक, नाही तर मग हे पळून जाऊन विवाह करतात आणि कायद्याने यांची मान्यता असते, त्याला सरकारची सुद्धा संमती असते, कायद्याची संमती असते, म्हणून आईवडिलांचं काहीही चालत नाही. म्हणून आईवडिलांना सावधानतेचा इशारा मी देतो आहे, सूचना देतो आहे. म्हणून की आईवडिलांनी कुंडली अवश्य करून घ्या आणि थोडक्यात थाडक्यात कुंडली नका करू, सविस्तर जाणकार ज्योतिषाकडनं कुंडली करून घ्या की विवाहाचं संपूर्ण मार्गदर्शन देता येईल. रंग, वर्ण, स्वभाव, आरोग्य, जीवनायुष्य, संसार, अपत्य, सासूसुनाचे संबंध, आईवडिलाचे संबंध, कुठल्या दिशेची, कुठल्या वर्णाची, कुठल्या योगाची, कुठल्या अनारोग्याच्या स्थितीत, अपमृत्यू, अल्पमृत्यू, अपघात भय, अशा अनेक सविस्तर वर्णन ज्याच्यामध्ये येईल अशीच जाणकार ज्योतिषाकडनं कुंडली करून घ्यायला हवी. हे लक्षात घ्या. विवाह कोणत्या तारखेला कोणत्या याच्यात होणार आहे, कोणत्याच संभावना आहे हे पण त्याच्यात सांगितलं झालं पाहिजे. स्वभावाचं चित्रण पण आलं पाहिजे, रंगाचं वर्णाचं चित्रण पण त्याच्यामध्ये आलेलं पाहिजे. सासूसुनाचे संबंध कसे आहेत त्याच्यात ते वर्णन आलेलं पाहिजे. संसार पूर्ण होईल का आलेलं पाहिजे. एखादा कॅन्सर, एड्स सारखे विकार आहे का, पांढरं कोड आहे का, हे पण याच्यामध्ये विचार आलेला पाहिजे. असे जाणकार ज्योतिषी असेल त्यांच्याकडनं आपण जन्मकुंडली करून घ्यावी. जन्मकुंडली करणं ही साधी गोष्ट नाही. कॅम्प्युटरमध्ये कुंडलीचं भाष्य येत नाही. इतर ज्या आहे इतरत्र प्रकारचे आहे ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे त्याच्यात पण ह्या गोष्टी येत नाही. पारंपरिक अगदी शास्त्रीय पद्धतीची कुंडली आपण करून घेतली तर आपल्याला याच्यातून सर्वपणे मार्गदर्शन करता येते आणि आपल्याला ते कालांतराने सत्य असत्य याच्या गोष्टीचं समज होते. यावरून आपल्याला ज्योतिष विरुद्धांची परीक्षा पण करता येते की ज्योतिष विरुद्धांनी जे सांगितलं ते कितपत आपल्याला खरं ठरलेलं आहे. म्हणून प्रेमविवाह करणारा कर्तव्यकारक ग्रह जो असतो तो शुक्र असतो. शुक्र हा प्रेमविवाह करतो. तो त्रिकोणाधिष्ठ संबंधित असला तर प्रखर प्रेमविवाह होतो आणि तो जर सप्तमात विवाहस्थानी असला तर अजूनही प्रेमविवाह जलद गतीने होतो आणि शुक्राला गती असले तर तो लवकर प्रेमविवाह करतो. काही जण माझ्याकडे असे सांगण्यात आलेले आहे की मुलगीसुद्धा सांगते तुम्ही याच्यामध्ये तारखेच्या आत तुम्ही माझा विवाह करून देतायत की नाही करून दिला असेल तर मी जाते आणि मी माझा विवाह करून घेते अशी ती मुलगी स्पष्टपणे बोलते. त्यावेळेला आईवडिलांचं काहीही चालत नाही. मग नाराजीने काही होणार, सामाजिक दडपण काही होणार, काही कुठून तरी विवाह करून दिला जातो. परंतु हा आशीर्वाद मिळत नाही त्या मुलामुलींना, कारण हा दिलेला असतो हा जबरदस्तीचा असतो. जबरदस्तीचा नुसता तात्विकदृष्ट्या दृष्टिकदृष्ट्या दाखवण्यापुरता आशीर्वाद दिला असला तरी तो या मुलामुलींना कधीही लाभत नाही. यावरून मुलींचा जर तुम्हाला जीवन वाचवायचं असेल, संसार सुखाचा करत असेल तर जाणकार ज्योतिषाकडनं कुंडली करून घेणं आवश्यक आहे. शुक्र हा जसा गतीचा असतो त्याप्रमाणे असतो. शुक्रामध्ये राहू, केतू, मंगळ आले, अर्शल ग्रह आला तर अचानक अनपेक्षित नेपच्यून ग्रह असं तर जलद गतीने
आणि प्लुटो ग्रह असला तर पाण्याच्या पद्धतीने पडवणे म्हणजे जलद गतीने असा विवाह होतो. त्याच्यामध्ये गुरु संबंधित आला असला तर सात्विक विचाराचा प्रेमविवाह संबंध होतो. त्याच्यात बुध विकार आला तर बुद्धीने तयार केलेला प्रेमविवाह तयार होतो. मंगळ आला तर त्याच्यामध्ये मात्र अनिष्ट प्रकार होतो, संसार सुखाचा होतच नाही. शनी त्याच्यामध्ये आला तर अघटित रोग असतात. शनी हर्षला असला तर एड्ससारखे विकार असतात आणि शनी मंगळ असला तर कॅन्सरसारखे विकार असतात, गुप्तरोग असतात. आईवडिलांना त्यांच्या आईवडिला जे तिथे मुलगी जाणार आहे त्यांच्या आईवडिलांना किंवा मुलगा करणाऱ्या त्या मुलीच्या आईवडिलांनासुद्धा काही आंशिक अनवांशिक रोग असतात आणि मग तुमच्या अपत्याला ते होणारे असतात. यावरून मुलामुलींनी जे प्रेमविवाह करत आहेत त्यांनी पण सावधानता बाळगायला पाहिजे की आपण जो प्रेमविवाह करतो आहे तर आंशिक व पारंपरिक जर दोष या आपल्या वंशामध्ये उतरणार असेल, पांढऱ्या कोळीसारखे, एड्ससारखे विकार, पॅरालिसिससारखे विकार, डोकेदुखीचे विकार, पोटाचे विकार, अन्य विकार, कर्णबधिरता किंवा अधुकता असे विकार असेल तर मग मात्र यामध्ये तुम्हालाही काळजी घ्यायची आहे. म्हणून तुम्ही प्रेम हे आंधळं असते. प्रेम हे आंधळं असताना पण आपल्याला तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला तुमचा विवाह तर होईल, त्याबद्दल तुम्ही तुमच्या मर्जीने विवाहही कराल, सरकारने तुमच्याला मान्यताही दिली जाईल. तुम्ही कमवते असल्याने तुम्ही संसार पण कराल, पण तुम्हाला जी अपत्य होणार आहे ती मात्र दूषित झाली तर काय कराल? एखादा अपंग अपत्य झालं तुम्हाला काय कराल? एखादा लकवाग्रस्त अपंग झालं तर काय कराल? एखादं आंधळं अपत्य झालं तर काय कराल? कर्णबधिरता त्याला आली तर काय कराल? मग तुम्ही ते कसं वागवणार आहात हे असं आहे. माझ्याकडे असे एक उदाहरण आहे की त्यांना 2 संतती झाली पण ती अपंग झालेली आहे आणि ती आज 17-18 वर्ष वयाची आहे. ती मुलगी तर जाणती झालेली आहे आणि म्हणून मग त्यांना घरातून जाताही येत नाही. कुठे लग्न समारंभाला एकट्याला जावं लागते, बायकोला घेऊन जावं लागतं नाही, एकीकडे बायको जाते आणि मग त्या मुलाचं कसं करणार म्हणून त्यांचे आहे प्रवासात त्यांना नेता येत नाही. अशा योगाचे ते अटकून गेलेले आहे. म्हणून विवाह करताना आपण प्रेमविवाह करताना खास करून या मुलामुलींनी हे पण बघून घ्यायला पाहिजे. आईवडिलांना सावधानतेची सूचना मला द्यावीशी वाटते की शुक्र ग्रह जसा हा प्रेमविवाह करतो तर इतर ग्रह त्याला मात्र अनैतिकतेचं रूपसुद्धा देत असतात. म्हणून कुंडलीचं परीक्षण करताना जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. बहुतेक जण गुरु बघतात. गुरु हा कुंडलीमध्ये जर आपण पाहिला तर गुरु स्वतः विवाह केला नाही, त्याला विवाहाचा अनुभव नाही. गुरु हा भजन कीर्तन करणारा ग्रह आहे, आपल्याला भजन कीर्तन करणारा ग्रह नाही. गुरु मंदिरात राहणारा आहे, गुरु संन्यासात ग्रह असताना गुरु हा पहाडावर राहणारा ग्रह आहे, गुरु रानावनात राहणारा ग्रह आहे, गुरु हा हिमालयात ग्रह नाही, तो साधू संताचा ग्रह आहे. मग आपल्याला साधू संत व्हायचे नाही आहे. आपल्याला विवाह करायचा आहे, अपत्य निर्माण करायचे, प्रेम निर्माण करायचे, वासना त्याच्यामध्ये तृप्तता करायची आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला गुरु बघू नका, शुक्र बघा. शुक्राच्या सोबत काय काय सान्निध्यात येते ते बघायला हवे. आणि पुष्कळसे लोक काय करतात की जे कॅम्प्युटरची कुंडली असतात किंवा इतर लोक कुंडली करून देतात त्याच्या पहिल्या ह्याच्यावर चौकोनामध्ये लग्न कुंडली लिहिलेली असते. पण ती लग्न कुंडली म्हणजे विवाह कुंडली नाही. लग्न म्हणजे आपण विवाह समजतो, पण ती कुंडली विवाहाची मुळीच नाही. ही एक परिभाषा फार पूर्वीपासून चाललेलं आहे की वास्तविक पाहता त्याचं नाव बदलायला हवं, उदयमान कुंडली लिहायला हवी. कारण आपला जन्म ज्या वेळेला होतो आणि आपला जन्म ज्या ठिकाणी होतो, जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला आकाशामध्ये जी ग्रहस्थिती वरती जी असते त्या ग्रहस्थितीचा तो सर्वसाधारणपणे नकाशा असतो. ती उदयमान कुंडली, क्षितिज कुंडली म्हटली तरी चालेल, असं नावात बदल करायला हवा असतो. असो परंतु आता ती पारंपरिक चालली आहे. कोणी मोडत नाही आहे, कोणी विचार करत नाही आहे. परंतु मी मात्र माझ्या याच्यामध्ये उदयमान कुंडलीच लिहित असतो. उदयमान कुंडली झाली, आपल्याला जन्म झाला की आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, म्हणून आरोग्याची कुंडली हवी. त्याच्यानंतर मग विद्येची कुंडली हवी. पुष्कळचे जण डॉक्टर होतात, वकील होतात, MBA करतात, पुष्कळसे इंजिनियर होतात, परंतु त्यांचा व्यवसाय चालत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही. डॉक्टरच्या दवाखान्यात त्याचा स्वतःचा कंपाऊंडरसुद्धा औषधाला येत नाही. इंजिनियरमध्ये कोणी बांधकाम करायला येत नाही. शिक्षके BEd GEd MAd झालेले असताना त्यांचा तुटपुंज्या पगारावर नोकरी करावी लागते. म्हणून असं वकिली पदवी मिळते, कोण मेडलिस्ट मिळते, पण वकिली चालत नाही. तर याच्याकरता आपण कुंडलीमध्ये पाहून घ्यायला पाहिजे. असं जर गेलं तर आपले पैसे पण वाया जातात आणि दिनमान पण वाया जाते, वर्ष वाया जातात.
आणि मग आपल्याला नाही ते उद्योग करावे लागतात आणि मग अपयशी ठरतो. म्हणून आपल्या त्या नशिबामध्ये कोणता व्यवसाय आहे का शिक्षण आहे का नोकरी आहे बघूनच आपण बघायला असेल. म्हणून ती विद्येची कुंडली त्याच्यामध्ये असायला हवी. त्याच्यानंतर व्यवसाय का नोकरी ते पण हवे. व्यवसाय कोणते कोणते करायला हवे असे 5-7 व्यवसायाचे प्रकार असायला हवे. एखादा आम्ही ज्वेलरचा व्यवसाय सांगितला असला तर मला ज्वेलरचा व्यवसाय येत नाही. म्हणून त्याच्या खालचा व्यवसाय काय लिहिलेला आहे तर क्लासेसचा व्यवसाय, स्टेशनरीचा व्यवसाय, असे अनेक व्यवसाय आणि किती दूरवर करायचे, कुठल्या दिशेला करायचे, केव्हा करायचे याचं अनुमानसुद्धा त्याच्यामध्ये यायला हवं. त्याच्यानंतर विवाहाची कुंडली आपण जो आजचा प्रश्न घेतला तो. त्याच्यानंतर मग आपल्याला भाग्याची कुंडली. त्याच्यानंतर मग जीवन उत्तरार्ध आपलं वातावरण कसं जाणार आहे ते. त्याच्यानंतर मग उपासना आराधना ह्या प्रत्येक जन्मकुंडलीमध्ये असायलाच हवे. आता जन्मकुंडली आता श्री ओम श्री नमः शिवाय, श्री राम राम हे जनरल मंत्र झाले. पण तुमच्या कुंडली अनुषंगाने कोणता मंत्र तयार होतो तो ज्योतिषशास्त्रागत तिथे आलं पाहिजे आणि त्याचं जपजाप आपण आयुष्यभर केलं पाहिजे, उपासना करायला पाहिजे. एक सांगण्याची गोष्ट आहे अजूनही आहे की आपण देवाचं दर्शन केव्हा घेतलं पाहिजे. पुस्तक काय करतो आपण, गाडी आपल्याजवळ असली तर गाडी वाहन आपलं असते किंवा भाड्याची गाडी करतो, रेल्वेने जातो, बसने जातो आणि तुम्ही जाता मग धाब्यावर जेवता, मौज करता आणि तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही मंदिरात जाता. ही आपली वेळ असते, देवाची वेळ नसते. कोर्टाच्या पुढे तुमची फाईल येईल तेव्हाच तुमच्याकडे कोर्ट बघणार आहे. आता नाही तुम्ही कोर्टात बसून राहिले तरी काही उपयोग नाही. तसं तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे जर गेले तर तुम्हाला ईश्वर तुमच्याकडे बघणार नाही. फक्त तुम्ही जे बघत आहात ते मूर्ती बघत आहात. बघणं वेगळं आणि दर्शन केव्हा होईल तुमच्या राशीगतनुसार जी वेळ असेल त्याप्रमाणे तुम्हाला दर्शन होईल. आता दर्शन घेणं का बघणं घेणं याचाही उल्लेख आपल्या याच्यात असले. काय कुठल्या गोष्टी वापरायच्या, कुठल्या गोष्टी वापरायच्या नाही, कुठली उपासना करायची आहे, स्वतः घरी कुठली उपासना करायची, बाहेर पुजाऱ्याकडनं कोणती उपासना लावायची याचं. आणि एक यंत्रसिद्धी पण त्याच्यामध्ये हवी असते की ते जीवन आयुष्यभर चालेल. असं असलं तर आपल्याला या प्रेमविवाहाच्या प्रकरणामधून मुलांना पण सौख्य देता येईल आणि आपल्याला आपलं कुटुंब पण संरक्षित राहील असं आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो. समापन करण्यापूर्वी मला एक सांगायचं वाटते की माझे विचार जर तुम्हाला आवडत असेल तर आपण इतरांना शेअर करा. त्यांना लाभ झाला की तुम्हाला पुण्याचा लाभ होईल, मला समाधानाचा लाभ होईल आणि हे अधिकाधिक शेअर करण्याचं भाग्य तुम्ही स्वतः मिळू शकत आहात. त्याचप्रमाणे ज्यांना यंत्रसिद्धी मागवायची असेल, ज्यांची श्रद्धा असेल की काच फ्रेम करायची असते आणि सर्वांना दिसेल अशी लावायची असते, अशी लावायची राहील. 2 यंत्रसिद्धी पाठवणे आम्ही विनामूल्य पाठवत असतो. त्याची दान दक्षिणा आम्ही कुठेही घेत नाही. यंत्रसिद्धी ही फक्त विनामूल्य पाठवित असतो. दान दक्षिणा आम्ही घेत नाही. पण काही विनामूल्य घेण्याची त्यांची इच्छा नाही, ते काहीतरी दान दक्षिणा देण्याची त्यांची इच्छा असेल तर ती दान दक्षिणा आम्ही धार्मिक कार्यासाठी वापरत असतो. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच आहे 6 इंच रुंद आणि 11 इंच लांब असं पाकिट निळ्या हिरव्या रंगाचं येते. त्याला कापड लावलेलं असते. ते पाकिट त्याच्यावर 20 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा आणि त्याच्यावर आपला पत्ता लिहा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालामध्ये आणि त्या दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहा मी सांगितल्याप्रमाणे आणि नंतर मग ते स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. यंत्र पाठवण्याचा विभाग वेगळा आहे. तिथे काही कारणास्तव 1 तारखेनंतर ते सुरू होणार आहे. 1 तारखेच्या नंतर मग ते यंत्र आता जी गोळा झालेली पाकिट आहे ती पाठवली जातील. तरी कोणीही काळजी करू नका, यंत्र पाठवलीच जातात याबद्दल आहे. पुष्कळांना त्याचा लाभ झालेला असेल, काही झाला असेल, कारण ही यंत्रसिद्धी जवळजवळ आम्ही 14 महिने झाले सुरू केलेली आहे देण्याचं. तर ज्यांना लाभ झालेला आहे, ज्यांनी यंत्रसिद्धता केलेली आहे त्यांनी मला सांगायचं वाटते की त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी. प्रतिक्रिया देत असताना सविस्तर लिहावं. आपला व्यवसाय काय, प्रगती कशी झाली, काय झाली, विवाह झाला, नोकरी लागली, घर बांधकाम झालं, वास्तुलाभ झाला, शेती उत्पादन वाढलं, व्यवसायाचा चांगल्या रीतीने झाला, पैशाचा लाभ झाला, हे सविस्तर आपण लिहा. म्हणजे काय होईल, त्याच्याने आम्ही पुन्हा 3री यंत्रसिद्धी आता लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. ती पण आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया. ती कशं देणं आहे, ते काय येते, हे शंकराचार्यांच्या विचाराने ते आपण करणार आहोत. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मला एक सांगायचं आहे सर्वांना
की आपण जे पाकीट पाठवता ते मोठं पाठवू नका. सरकारी पाकिटामध्ये यंत्रसिद्धी जात नाही. मी इतकंदा सांगतो तरीही काही लोक ऐकत नाही, मोठे मोठे पाकिटं पाठवतात. आमचं लहान गाव आहे, ते पेटी लहान आहे, त्या पेटीमध्ये ते पाकीट जात नाही. काय करावं? सरकारी पाकिटामध्ये यंत्रसिद्धी मावत नाही, मग आम्ही कसं पाठवणार? काय करणार? याचं तरी जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. घाई गर्दी करू नका, विचार करून पाठवा. यंत्रसिद्धी आपल्याला लाभ देणार आहे. असं विनाकारण वेळ जातो, पैसाही वाया जातो आणि पुन्हा मानसिक ताणही होतो. म्हणून असं करू नका. शांततेने व्हिडिओ माझे बघत जा आणि शांततेने विचार करावा. मी काही देव नाही, परमेश्वर नाही. मला जी बुद्धी मिळाली आहे, बुद्धी प्राप्त मिळाली आहे, माझ्या पत्नीने मला बुद्धी दिलेली आहे, माझी ती गुरु आहे. तिच्या अनुषंगाने मला जेवढी बुद्धी प्राप्त आहे तेवढं मी मार्गदर्शन करण्याला आपल्याला प्रयत्न करतो. माझ्या पत्नीचं निधन होऊन आता 14 महिने झालेले आहेत. 15 महिने याच्या चतुर्दशीला पूर्ण होती. त्याच्यानंतर 16वा महिना लागेल. 16 दिवसाचं सूतक असते पहिलं आणि 16 महिन्याचं दुःख असते. हे सर्वांनी घ्यावं. याविषयी व्हिडिओ जाहीर करा. तुम्ही कसं आचरण करता, काय करता, याच्याविषयी मला पुष्कळांच्यापैकी शेकडो प्रश्न आलेले विचारांनी विचारलेला आहे. त्याविषयी मी एक स्वतंत्र अभ्यास करून तुम्हाला पण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण याविषयी पुष्कळसे गैरसमज मोठे मोठे महाराजसुद्धा गैरसमज करून राहिलेले आहेत आणि ते योग्य नाही. आपल्याला पटेल, आपल्याला मनाला पटेल असंच आपण वागायला पाहिजे. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.